सार्कोपेनिक ओबेसिटी म्हणजे काय? आपल्यापैकी अनेकांनी हा शब्द आज पहिल्यांदाच ऐकला असेल. सार्कोपेनिया म्हणजे स्नायूंमध्ये येणारी कमजोरी. पण ही कमजोरी येते म्हणजे सर्वसामान्यपणे आपण असं बघतो की वेगानं वजन कमी होतं, पण इथे मात्र शब्द वापरलाय सार्कोपेनिक ओबेसिटी म्हणजे स्नायू कमजोर होत आहेत पण शरीराचं वजनही वाढतंय. ही समस्या कोणाला भेडसावते? तर सार्कोपेनिक ओबेसिटी ही मेनोपॉझल एज म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळात जेव्हा पाळी बंद व्हायला लागते त्यावेळी स्त्रियांमध्ये ही समस्या दिसून येते. सार्कोपेनिक ओबेसिटी म्हणजे काय? सर्वसाधारणपणे आपले शरीर हे स्नायू, हाडं आणि चरबी या 3 गोष्टींचं बनलेलं असतं. स्त्रियांचं शरीर पुरुषांपेक्षा थोडंसं चरबीचं प्रमाण अधिक असतं, कारण मुळात स्त्रीचं शरीर हे आई होण्यासाठीच निसर्गानं बनवलेलं आहे. पण या आईला असतात 3 जन्म. एक असतो खरा जन्म, दुसरा जन्म असतो जेव्हा पाळी सुरू होते. संपूर्ण शरीराचं केमिकल सेटिंग चेंज होतं, शरीरातले हार्मोन बदलतात, पूर्ण स्ट्रक्चर नव्यानं एक वेगळं आकार, एक वेगळा बदल घडवून आलेला असतो. जणू काही हा एक पुनर्जन्म असतो. आणि तिसरा जन्म असतो तो म्हणजे रजोनिवृत्तीचा किंवा मेनोपॉजचा काळ. तर ह्या मेनोपॉजमध्ये घडतं काय? तर अचानकपणे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे 2 हार्मोन्स आहेत यांचं शरीरातलं स्त्रावण्याचं किंवा तयार होण्याचं प्रमाण बंद होऊन जातं. साधारणपणे आपण बघतो की पुरुषाची ठेवण ही मस्क्युलाइन प्रकारची म्हणजे बलिष्ठ स्नायू अशी असते, तर स्त्रिया साधारणपणे फॅटी असतात. पुरुषाचं असं दिसण्यामागे थोडीशी अधिक उंची, थोडीशी मजबूत स्नायू, थोडीशी मजबूत हाडं, यामागे टेस्टेस्ट्रॉन म्हणून जो हार्मोन आहे जो पुरुषाला पुरुषत्व देतो तो हार्मोन कारणीभूत असतो. स्त्रीकडे टेस्टेस्ट्रॉन नसतो आणि त्यामुळे स्त्रियांचं शरीर हे मूलतःच थोडंसं कमजोर किंवा एक प्रकारे मोर फॅटी, लेस मस्क्युलाइन असतं. आणि मग अशा मसल्समध्ये ज्यावेळी इस्ट्रोजन हा एकमात्र संप्रेरक हार्मोन असतो की जो मसलना शक्ती देत असतो, याचं ज्यावेळी विड्रॉल होतं त्यावेळी सगळ्या स्नायूंमधली शक्ती कमी व्हायला लागते आणि स्नायूंमध्ये फॅट डिपॉझिशन वाढायला लागतं. स्नायूंमध्ये फॅट डिपॉझिट झाल्यामुळं स्नायू कमजोर व्हायला लागतात, पण स्त्रीचं वजन मात्र वाढतं. आणि आपण सर्वसाधारणपणे बघतो की मेनोपॉजच्या सुमारास स्त्रिया अधिक बल्की व्हायला लागतात, फॅट वाढायला लागतं, मात्र त्यांची कार्यक्षमता घटते. अनेकदा स्त्रिया आम्हाला सांगतात की आम्ही नियमित चालायला जातो पण आमचं वजन काही घटत नाही, आम्ही डायटिंग करतो तरीही आमचं वजन घटत नाही. आता मुळात सार्कोपेनिक ओबेसिटी मध्ये चालणे हा व्यायामाचा काहीही उपयोग होत नाही. सार्कोपेनिक ओबेसिटी मध्ये जर काम करायचं असेल तर चालणे या प्रकारच्या लो इंटेन्सिटी एक्झरसाइजेस ऐवजी रेझिस्टन्स ट्रेनिंग वरती काम करावं लागतं. रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे काय? म्हणजे साधारणपणे पुरुष जिम मध्ये जाऊन डंबेल उचलतात, वजनं उचलतात. आपण साधारणपणे जिम जर बघितली असेल तर जिम मध्ये डंबेल्स, लोखंडी वजनं आणि त्या वजनांच्या अगेन्स्ट आपण आपल्या स्नायूंची शक्ती लावतो. वजनांच्या अगेन्स्ट स्नायूची शक्ती लावणं याला रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणतात. आता हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल, म्हणजे स्त्रियांनी रजोनिवृत्तीच्या काळात जाऊन वजनं उचलावीत का? तर वजनं उचलणे हा रेझिस्टन्स ट्रेनिंगचा एकमात्र अर्थ नाही. तर त्यासाठी आजकाल थेराबँड म्हणजे रेझिस्टन्स बँड म्हणजे रबराचे काही पट्टे मिळतात ज्यांच्यामध्ये तुम्ही तुमचे स्नायू ना अधिक व्यायाम रेझिस्टन्स ट्रेनिंग देऊ शकता. सर्वसाधारणपणे भारतीय सूर्यनमस्कार, आपल्या जोर बैठका या प्रकारचे व्यायाम हे सुद्धा रेझिस्टन्स ट्रेनिंग या प्रकारामध्ये मोडतात. सर्वसाधारणपणे स्त्रियांसाठी कोणत्याही साधनाशिवाय स्वामी शिवानंद वरुडकरांनी लिहिलेले स्नायूबल संवर्धन या पुस्तकातील अनेक व्यायाम हे सेल्फ बॉडी वेट म्हणजे आपल्या शरीराचे वजन वापरून केलेले रेझिस्टन्स ट्रेनिंग आहेत आणि हे अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणजे जर तुमचा रजोनिवृत्तीचा काळ असेल, तुमचं वजन वाढत असेल, तर तुम्ही जरी पृथ्वी प्रदक्षिणा केलीत, कितीही चाललात, तरीही तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. त्यापेक्षा अधिक फायदा तुम्हाला रेझिस्टन्स ट्रेनिंगने होईल, कारण रेझिस्टन्स ट्रेनिंगमध्ये तुमचे स्नायू बलिष्ठ होतात आणि सार्कोपेनिक ओबेसिटी ही स्नायूंची कमजोरी असते. त्याचबरोबर सार्कोपेनिक ओबेसिटीमधील अजून एक म्हणजे असं म्हणतात की जर हायपरटेन्शन हा सायलेंट किलर असेल तर ऑस्टिओपोरोसिस हा सायलेंट रॉबर आहे, चोरटा आहे, दरोडेखोर आहे, जो आपल्या हाडांमधल्या कॅल्शियमवर दरोडा घालतो आणि हाडं ठिसूळ व्हायला लागतात. आता ही हाडं ठिसूळ होऊ नयेत म्हणून सुद्धा रेझिस्टन्स ट्रेनिंगचा उपयोग होतो. त्यावेळी तुम्ही रेझिस्टन्स ट्रेनिंग या प्रकारचे व्यायाम करता, त्यावेळी तुम्हाला शरीरामधले स्नायूंचे बल वाढते, त्याबरोबर हाडांचेही बल वाढते, हाडांची झीज कमी होते. म्हणून मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये 2 प्रकारच्या फ्रॅक्चरचा धोका खूप जास्त असतो. एक असतं फ्रॅक्चर नेक फीमर म्हणजे
खुब्याचे हाड मोडणे. आपण अनेकदा बघतो वृद्ध आजी खुब्याचे हाड मोडून जागेवरती अंथरुणाला खेळलेल्या असतात. त्याचबरोबर दुसरं असतं की मणक्याचे फ्रॅक्चर, ज्याला कॉम्प्रेशन फ्रॅक्चर म्हणतात. म्हणजे मणका एक प्रकारे दबाव सहन करू शकत नाही आणि असा चिमल्यासारखा होतो, चिमटल्यासारखा होतो. आणि या केसमध्ये ही जी कॉम्प्रेशन फ्रॅक्चर्स आहेत ही ह्या ऑस्टिओपोरोटिक म्हणजे ठिसूळ हाडं असणाऱ्या स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. हे टाळता येणं शक्य आहे का? तर नक्कीच हे टाळता येणं शक्य आहे. त्यासाठी रेझिस्टन्स ट्रेनिंग, त्याचबरोबर आहार. सर्वात साधारणपणे आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन डी. पण व्हिटॅमिन डी हे उन्हातून मिळतं. आहारामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण अत्यल्प असतं आणि उन्हात जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याचबरोबर उन्हात गेल्यामुळं अंगावरती जर कपडे असतील तर शरीराला पुरेशा प्रमाणात ऊन लागत नाही. म्हणून व्हिटॅमिन डी सप्लिमेंट, आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश, हे काही असे उपाय आहेत, सोपे सोपे उपाय आहेत की ज्यांच्या सहाय्यानं आपण हे ऑस्टिओपोरोसिस टाळू शकतो. आपण ह्या दरोडेखोराला परतावून लावू शकतो. सार्कोपेनिक ओबेसिटीच्या स्त्रियांमध्ये इफिशियन्सीची कमी होणं, वारंवार थकवा येणं, कार्यक्षमतेची घट होणं, या पद्धतीची जी लक्षणं असतात यांना होमिओपॅथीच्या सहाय्यानं चांगल्या प्रकारे काम करता येतं. सार्कोपेनिक ओबेसिटीसाठी 2 तपासण्या अतिशय महत्त्वाच्या असतात. एक असते हँडग्रीप डायनॅमोमेट्री, म्हणजे हातातील शक्तीची तपासणी. आपण औषध घ्यायला लागल्यानंतर आपल्या मसल्समध्ये, स्नायूंमध्ये किती सुधारणा झाली हे हँडग्रीप डायनॅमोमेट्रीच्या सहाय्यानं मोजता येतं. म्हणजेच आपण घेत असलेल्या उपचारांचा किती फायदा होतो याचा आपल्याला अचूक अंदाज यायला लागतो. त्याचबरोबर दुसरी असते बॉडी कंपोजिशन अनालिसिस, ज्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण, फॅटचे प्रमाण तसेच स्नायूंचे प्रमाण हे मोजले जाते. यासाठी बॉडी इम्पिडन्स मॅचिंग नावाची टेक्नॉलॉजी वापरली जाते. आपल्या माधव क्लिनिकमध्ये दोन्ही तपासण्या अगदी मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे मेनोपॉजल स्त्रियांनी याचा जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद.